हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की जॉबचा अपडेट आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थातच MGP यांच्या अंतर्गत विविध पदांची पदभरती ही घेण्यात येणार आहे आणि त्याच्याच रिगार्डिंग आजचा आपला हा व्हिडिओ आहे. आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोण इलिजिबल आहे, कुठले कुठले पदं आले आहे, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहेत, या सर्व बाबींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 4/11/2025ला ही नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आली आहे. एक्झाम फॉर्म फिलिंग ही नुकतीच स्टार्ट झालेली आहे. यामध्ये विविध पदे आहेत, तुम्ही बघू शकता. इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आणि डिटेलमध्ये आपण आता बघू की किती वॅकन्सी आहेत कॅटेगरी वाईज, हे सर्व डिटेल आपण आता बघू. इथे वेबसाईट देखील दिलेली आहे, डायरेक्ट तुम्ही जाऊन वेबसाईटला ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता. पुढे तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक किती दिलेलं आहे, तपशील बघा आणि इथे दिनांक दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज तुम्ही 20/11/2025 म्हणजे 2 दिवसापूर्वी ऑनलाईन अप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि 19/12/2025पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करता येईल, म्हणजे बराचसा कालावधी तुमच्याकडे आहे. तर तुम्ही या दरम्यान निवांत विचार करून फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही कंप्लीट करायची आहे, कुठल्याही चुका न करता. ठीक आहे. आणि शेवटच्या तारखेची वाट न बघता फॉर्म फिलिंग मधल्या काळामध्ये तुम्हाला संपूर्ण पार पाडायची. ठीक आहे. पुढे बघू शकता ॲडमिट कार्ड वगैरे जी ही वेबसाईट आहे त्यावरच तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. आणि आता विविध पदं जाणून घेऊया. ठीक आहे. वरिष्ठ लेखा अधिकारी गट अचं पद आहे, लेखा अधिकारीचं पद आहे. एकूण 2 पदे आहेत. इथे प्रत्येक कॅटेगरीला नाही तर राखीवला 1 जागा आहे, साठी 1 जागा आहे. अशा प्रकारे एकूण 2 जागा आहेत. वेतन श्रेणी तुम्ही S20ची आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. पुढे आपण बघूया नेक्स्ट जे पद आहे ते आहे लेखा अधिकारी गट ब. एकूण पदे आहेत 3. यामध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि वेतन श्रेणी S15ची आहे. ठीक आहे. आणि त्यासोबतच आपण इथे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे खालीच दिलेली आहे. जो पहिलं पद होतं ना वरिष्ठ लेखा अधिकारी, यांच्यासाठी पजेसिंग अ पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन हायर सेकंड क्लासची तुम्हाला डिग्री हवी आहे. ठीक आहे. इन अ कॉमर्स इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन ऑर स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी विथ 10 years ऑफ एक्सपिरियन्स अँड सुपरविजनरी कपॅसिटी अँड हू इज नॉट अबाव 45 years ऑफ एज. म्हणजे हे पद जे आहे ते ज्यांच्याकडे 10 वर्षाचं एक्सपिरियन्स आहे त्याच लोकांकरिता आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता लेखा अधिकारी गट ब. एकूण पदे आहेत 3. तर यामध्ये आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन एकदा बघून घेऊ. यामध्ये रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ अकाउंट्स ऑफर बाय अ नॉमिनेटेड शॉल बी मेड फ्रॉम द अमॉंग दी कॅन्डिडेट हू पजेस ॲट लिस्ट सेकंड क्लास मास्टर डिग्री इन कॉमर्स ऑफ अ स्टॅट्युटरी university and possess the experience in accounting of not less than 5 years in a commercial department. ठीक आहे. तुम्हाला यामध्ये एक्सपिरियन्स हवा आहे तो 5 वर्षाचा आणि सेकंड क्लासमध्ये तुमची डिग्री असणे, मास्टर डिग्री इन कॉमर्स असणे आवश्यक आहे. ठीक आहे. सहाय्यक लेखा अधिकारी गट ब. एकूण पदे आहेत 6 आणि यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला जागांचे जे डिस्ट्रीब्युशन आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. पुढे तुम्हाला यात वेतन श्रेणी जी आहे S14ची वेतन श्रेणी आहे आणि शैक्षणिक अर्हता बघा, तुम्ही एकदा बघून घ्या. अपॉइंटमेंट बाय अ नॉमिनेटेड टू द पोस्ट ऑफ शॉल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम अमॉंग द कॅन्डिडेट पजेसिंग अ सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरं पद आहे उपलेखापाल गट क. एकूण पदे आहेत 3. जागांचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये S13ची वेतन श्रेणी आहे आणि जे तुम्हाला रिक्रुटमेंट कॅन्डिडेट पजेसिंग अ सेकंड क्लास डिग्री इन अ कॉमर्स. ठीक आहे. यामध्ये पण तुम्हाला सेकंड क्लास डिग्री हवी आहे कॉमर्समध्ये. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. 144 पदे आहेत प्रत्येक कॅटेगरीला. इथे जागांचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि S14ची वेतन श्रेणी असणार आहे. आणि शैक्षणिक अर्हता आता आपण जाणून घेऊया. स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे पदविका किंवा पदवी म्हणजे डिग्री, आयदर डिग्री ऑर डिप्लोमा, बोथ चालणार आहे. तिथे तुम्हाला डिग्री असेल, डिप्लोमा असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. 144 पेज म्हणजे बऱ्यापैकी पदं आहेत इथे. ठीक आहे. शैक्षणिक अर्हता आपण बघितली आहे आणि उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती देखील तिथे चालणार आहे. ठीक आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल गट ब साठी एकूण पदे आहेत 16.
जागांचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिसत असेल आणि वेतन श्रेणी जी आहे ती S14ची आहे. आणि पुढे बघा, ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल पण चालणार आहे, ऑटोमोबाईल पण इंजिनिअरिंग चालणार आहे किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग देखील चालणार आहे आणि प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान 3 वर्ष कालावधीची पदविका धारण केली असलेली व्यक्ती देखील चालणार आहे. अशा प्रकारे तुम्ही जे कनिष्ठ अभियंता आहे याची आपण जी शैक्षणिक अर्हता आहे ती जाणून घेतली आहे. पुढे उच्च श्रेणी लघुलेखक गट ब एकूण पदे आहेत 3. तर त्यांची जी S15ची वेतन श्रेणी आहे आणि यामध्ये देखील तुम्हाला पूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि जी 120 जे स्पीड आहे यापेक्षा कमी नाही इतक्या गतीने लघुलेखनाची आणि 40 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखन किंवा 30 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतके मराठी टंकलेखन असणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे इंग्लिश 40 आणि मराठी 30चं आवश्यक आहे. निम्न लघुलेखक गट क आता आपण बघितलं होतं जे की उच्च श्रेणी लघुलेखकचं होतं आणि यामध्ये निम्न श्रेणी लघुलेखक गट क एकूण पदे आहेत 6 आणि यामध्ये तुम्ही बघू शकता उमेदवाराकडून जे गती 100 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि इंग्लिश 30, इंग्लिश 40 आणि मराठी 30 अशा प्रकारचे तुम्हाला स्पीड इथे टंकलेखनाची असणे आवश्यक आहे. आणि पुढे बघू शकता कनिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला जे पद आहे त्यामध्ये एकूण 46 पदे आहेत. हे बऱ्यापैकी आहेत, म्हणजे ज्युनियर क्लर्कचे हे पदं आहेत. तुम्ही बघू शकता 46 जागा आणि बऱ्यापैकी कॅटेगरी वाईज इथे जागा तुम्हाला दिलेल्या आहेत आणि तुम्ही इंटरेस्टेड असणार, म्हणजे बरेचसे लोक एनी ग्रॅज्युएट चालतात त्याला आणि टायपिंग ही कंपल्सरी असते. ठीक आहे, तुम्हाला बघू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी महाराष्ट्र शासनाने, म्हणजे तुम्हाला एनी ग्रॅज्युएट महाराष्ट्र शासनाची तुम्हाला डिग्री असणे आवश्यक आहे. ज्यांना मराठी टंकलेखनात 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी आणि मराठीचं 30, म्हणजे बघा मराठी 30 आणि इंग्लिश 40 असेल आणि एनी ग्रॅज्युएट असेल तर हे तुम्ही ज्युनियर क्लर्क या पदासाठी इलिजिबल आहात. पदे अतिशय चांगले आहेत, 46 पदे आहेत, म्हणजे व्यवस्थित पदे आहेत, बऱ्यापैकी जागा आहेत, तुम्ही भरू शकता या पदाकरिता. आणि जे एनी ग्रॅज्युएट आहे आतापर्यंत बऱ्याच क्लर्कला वगैरे बऱ्याच कमी मार्कांनी तुमचा रिझल्ट हुकतोय तर तुम्ही ह्या संधीचं परत एकदा ट्राय करून बघू शकता. तर हे बऱ्यापैकी तुम्हाला इथे पदे आहेत, बघू शकता. त्यानंतरचं जो 10वं पद आहे सहाय्यक भंडारपालचं ते गट कचं पद आहे. यामध्ये एकूण 13 जागा आहेत. ठीक आहे, यामध्ये म्हणजे यामध्ये पण तुम्हाला टायपिंगची आवश्यकता आहे. 30 शब्द प्रति मिनिट मराठीचं, म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे इथे क्वालिफिकेशन लागणार आहे तुम्हाला. म्हणजे इथे एकंदरीत मी तुम्हाला म्हणते की जे नॉन टेक्निकल जे पद आहेत, जे टेक्निकल पद आहेत त्यांना डिप्लोमा डिग्री असणे आवश्यक आहे आणि इथे जे नॉन टेक्निकल आहेत त्यांना टायपिंग असणे तरीही अनिवार्यच आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क एकूण 48 पदे आहेत. ठीक आहे, तुम्ही इथे शैक्षणिक अर्हता बघू शकता. ठीक आहे, पदवी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला समक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे स्थापत्याची पदवी किंवा स्थापत्य पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री असणे आवश्यक आहे तुम्हाला. पदसंख्या आपण आता बघितल्या आहेत. पदसंख्या कधी बदल होऊ शकतो असं तिथे सूचनेत दिलेलं आहे 2.1 मध्ये की बदल कमी किंवा वाढ असं देखील होऊ शकते किंवा तुम्ही बघा इथे परत म्हणजे कमी नसते होत, जनरली वाढतच असतात जागा. जर वाढायच्या असतील तर जागेंची इन्क्रीमेंट होत असते, इन्क्रीज होतात जागा बऱ्याचदा. तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत की किती जागा आहेत आणि शैक्षणिक अर्हता काय आहे. आणि यामध्ये बघा तुम्ही PDF ही मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. व्हिडिओला जरा वेळ झाला आहे पण तुम्ही फॉर्म फिलिंगला सुरुवात आता नुकतीच झालेली आहे, तर तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता आणि संपूर्ण माहिती इथून जाणून मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. आता एज रिलॅक्सेशन वगैरे सगळं जाणून घेऊ आपण काय आहे. इथे फोटो अपलोड सगळं सविस्तर माहिती तुम्हाला PDF मध्येच मिळणार आहे. परीक्षा शुल्क बघा मी तुम्हाला सांगते की जे उमेदवार खुल्या प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी 1000 रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी, आणि जे OBC आणि अदर कॅटेगरीचे लोक आहेत जे
आरक्षणामध्ये येतात त्यांच्यासाठी 900 रुपये राहील. ठीक आहे. अशा प्रकारे एक्झाम शुल्क ही नॉन रिफंडेबल असणार आहे. एक्झाम एकदा का तुम्ही सबमिट केलं तर फीज ही रिटर्न होणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक्झाम फीजबद्दल बघितलं आहे. पुढे बघू शकता तुम्ही हॉल तिकीट देखील त्यांच्या साईटवरच उपलब्ध होतील. परीक्षा केंद्र तुम्हाला निवड करून द्यायची आहे. एक्झाम प्रूफ वगैरे काय हवं आहे ते सविस्तर माहिती इथे दिलेली आहे PDF-मध्ये. एकदा तुम्ही फॉर्म फिलिंग करत असताना सुरुवातीला तुम्ही एक्झाम बघा, संपूर्ण PDF वाचून घ्यायचं सुरुवातीला. कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम घेण्यात येणार आहे. 1 ते 6 व 9 ते 11 या पदांसाठी संगणक आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे. 45% गुण प्राप्त असणे आवश्यक राहील. ठीक आहे. म्हणजे गुणवत्ता यादीत तुम्हाला यायचं आहे तर 45% गुण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि प्रत्येकांचं मग सिलेबस जरा वेगळा असेल प्रत्येक एक्झामसाठी. तुम्ही बघू शकता इथे दिलेलं आहे. एक्झाम पॅटर्न देखील इथे मेन्शन केलेलं आहे. जे वरिष्ठ लेखा अधिकारी आहेत यांना 10 वर्षाचा जो एक्सपिरियन्स लागणार आहे. परत त्यांची एक्झाम देखील होणार आहे. पहिल्या भागात भाग 5पर्यंत असे विविध भागांमध्ये म्हणजे ABCD अशा प्रकारे विविध ग्रुपमध्ये एक्झाम ही कंडक्ट केल्या जाणार आहे त्याच ड्युरेशनमध्ये. तर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिकी म्हणजे टेक्निकलचं ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या 5 विभागांमध्ये परीक्षा विभागली जाणार आहे. परीक्षेची कालावधी इथे दिलेली आहे आणि शारीरिक क्षमता चाचणी देखील दिलेली आहे. काठिण्य पातळीची लेवल पण सांगितली आहे की 12वी बेसचं लेवल राहील की पदवी बेसचं राहील. अशा प्रकारे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल प्रत्येकांचे इथे किती क्वेश्चन असणार आहेत ते देखील इथे मेन्शन केलेले आहे. टाईम 120 मिनिटांचा राहणार आहे. इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आणि टॉपिक आता ते कसं असते की कधी ग्रुप वाईज टायमर असतो तर कधी डायरेक्ट 120 मिनिटाची पूर्ण एक्झाम असते, कधी ग्रुप वाईज टायमर असतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलं आहे. ज्यांच्याकडे टेक्निकल असणार आहे त्यांना टेक्निकल प्लस टेक्निकलचा अभ्यासक्रम प्लस नॉन टेक्निकल असे दोन्ही गोष्टींची परीक्षा होणार आहे. परीक्षेचे माध्यम सगळे सविस्तर इथे PDF-मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आणि जो लिपिकचं पद आहे त्यामध्ये 25 इंग्लिश, 25 मराठी, 25 रिझनिंग, 25 सामान्य ज्ञान असे क्वेश्चन असणार आहेत. आणि त्यामध्ये टाईम देखील 120 मिनिटांचं इथे दिलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही एक्झाम फॉर्म फिलिंगचं आपण बघितलेलं आहे. लास्ट डेटच्या आधी सर्वांना फॉर्म फिलिंग करायचं आहे. यामध्ये एज लिमिट दिलेली आहे. आपण एकदा एज लिमिट बघू. कमीत कमी तो व्यक्ती 19 वर्षाचा असणं आवश्यक आहे. ठीक आहे. 18 ते 19. आणि बघा जे अराखीव आहेत त्यांना मॅक्झिमम एज लिमिट 38 आहे. मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 43. अराखीवमध्ये येतात आणि खुल्या प्रवर्गात मोडतात तर ते 43मध्ये येतात. मागासवर्गीयसाठी 43. आणि जे आपले जे माजी सैनिक असतात त्यांच्यासाठी 45 एज लिमिट आहे. दिव्यांगासाठी 45 आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन याच्यासाठी 55 वर्ष इतकी एज लिमिट आहे. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण आपण माहिती बघितली आहे. एक्झाम फॉर्म सगळ्यांनी व्यवस्थित वाचून सर्व माहिती व्यवस्थित जाणून सगळ्यांनी फॉर्म फिलिंग करायची आहे. स्थापत्यासाठी आणि जे एनी ग्रॅज्युएट आणि जे क्लर्क या पदाकरिता प्रिपरेशन करत आहेत तर सरळ सेवेतून एक्झाम क्रॅक करण्याची ही उत्तम संधी आहे. तर सर्वांनी या संधीचं सोनं करायचं आहे आणि फॉर्म फिलिंगला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला तर मग धन्यवाद.